नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत और मैं हूं ऋषभ सक्सेना। वक्त हो चला है महाराष्ट्र बुलेटिन का। महाराष्ट्र बुलेटिन में बात होगी नंदुरबार की, जहां आदिवासी संगठनों ने जिला कलेक्टर के साथ बैठक की। आगे बात करेंगे संभाजी नगर की, जहां तालुका कन्नड़ में संत श्री सेवालाल जयंती समारोह का आयोजन हुआ। 15 फरवरी को आदिवासी संगठनों ने नंदुरबार कलेक्टर मितली शेट्टी से भ्रष्टाचार के मुद्दों पर सकारात्मक चर्चा की। संगठनों ने मांग की कि जिले के भ्रष्ट अधिकारियों और कर्मचारियों के खिलाफ कार्यवाही की जाए और लंबित मुद्दों पर तत्काल कार्यवाही हो। कलेक्टर ने आदिवासी संगठनों के प्रतिनिधियों को लिखित पत्र देकर डॉक्टर वर्षा लाहड़े के खिलाफ कार्यवाही का आश्वासन दिया और बाकी मामलों पर जांच के आदेश दिए हैं। हालांकि आदिवासी संगठनों ने ठोस कार्रवाई न होने तक अनिश्चितकालीन आंदोलन जारी रखने का निर्णय लिया है। बैठक में कई आदिवासी संगठन के प्रमुख लोग उपस्थित रहे। नंदुरबार जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी व आमच्या आदिवासी बांधवांच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात, यासाठी आम्ही दिनांक 24 जानेवारी 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर आमच्या सामाजिक संघटनांतर्फे बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेला आहे। आज शनिवार 15 फेब्रुवारी रोजी माननीय जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडम यांनी आमच्या आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी एक बैठक लावली। बैठक सकारात्मक झालेली आहे। या चर्चेमध्ये आमचे जे काही प्रलंबित विषय होते, पहिला जो प्रमुख विषय होता डॉक्टर वर्षा लाहड़े जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांनी त्यांच्या डिपार्टमेंट मधल्या ज्या काही भरत्या झाल्यात आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवरती जो काही त्यांनी अत्याचार केलेला आहे, आर्थिक देवाणघेवाण केलेली आहे, त्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून त्यांना या जिल्ह्यातून हकलपट्टी केली पाहिजे, या मुद्द्यावरती मॅडमांनी सकारात्मक चर्चा केलेली आहे। वरिष्ठ स्तरावरती यावरती कारवाई सुरू असल्याचं त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे। त्यानंतर बिलीचापला तालुका तळोदा येथील आमच्या आदिवासी बांधवांची गेल्या अनेक वर्षापासून जन्ममृत्यूची नोंद होत नव्हती। त्या गावामध्ये अजूनही शाळा नाही, अंगणवाडी नाही, रस्ता नाही, वीज नाही, पाणी नाही, मूलभूत ह्या ज्या काही गरजा आहेत त्या अजूनही त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत। नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाहड़े मॅडम यांच्या विरोधामध्ये कर्मचारी, अधिकारी आणि सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही दिनांक 24 जानेवारी पासून बेमुदत धरणा प्रदर्शनाला बसलेलो होतो आणि आज पण बसलेलो आहोत। तर त्याच्यामध्ये अनेक मुद्दे होते। विशेष म्हणजे डॉक्टर वर्षा लाहड़े यांच्यावर कर्मचारी अधिकाऱ्यांनी केलेला आर्थिक देवाणघेवाणचा आरोप असेल किंवा त्यांनी NRHM आणि तदर्थ भरतीमध्ये जी भरतीची समिती होती, मान्य जिल्हा अधिकारी मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या सोबत जी भरती व्हायला पाहिजे होती, परंतु डॉक्टर वर्षा लाहड़े मॅडम यांनी एकतर्फी भरती करून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप केला गेला आणि ते त्याच्या तथ्य देखील आहेत। तर अशा पद्धतीचे डॉक्टर वर्षा लाहड़े यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांची बदली झाली पाहिजे। तसंच त्या नाशिक येथे वैद्यकीय अधिकारी असताना त्यांनी श्री भ्रूण हत्यासारखा मोठा गंभीर गुन्हा केल्यामुळे ते 8 महिने जेलमध्ये होत्या। त्यांच्यावर आज देखील कोर्टामध्ये हिअरिंग सुरू आहे। अशा वर्षा लाहड़े यांची तात्काळ बदली झाली पाहिजे, त्यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। यासाठी आम्ही सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून बेमुदत धरणा प्रदर्शन करीत होतो। आज 23वा दिवस आहेत। आदरणीय माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी आम्हाला सर्व संघटनाच्या प्रतिनिधींनी बोलावल्यानंतर सर्व मुद्द्यावर चर्चा केली। चर्चा केल्यानंतर सर्व मुद्द्यांवर मॅडमांनी सकारात्मक आमच्या सोबत चर्चा केली। डॉक्टर वर्षा लाहड़े यांच्यावर केले गेलेले जे आरोप आहे त्याच्यावर मॅडमांनी सखोल चौकशी करून शासनाला तसं पत्र आज ते आम्हाला सादर करत आहेत आणि त्यांच्यावर जे आरोप केले गेले आहेत
ते सर्व डॉक्युमेंट मॅडम आता 2 तासाच्या आत ताब्यात घेणार आहेत आणि त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यासाठी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी मॅडमांच्या हस्ते आज पत्र सादर केलं जात आहे। नंदुरबार से सी न्यूज संवाददाता शेख फहीम मोहम्मद की रिपोर्ट। तालुका कन्नड़ में संत श्री सेवालाल जयंती समारोह का आयोजन सरपंच रूमदेव चौहान की अध्यक्षता में किया गया। इस कार्यक्रम में ग्राम सेवक मैनट जिला परिषद प्राथमिक विद्यालय के सभी शिक्षक और कर्मचारी उपस्थित रहे, जिसमें मूलचंद भोपा चौहान, नंदूलाल चौहान, राजू मूंग राठौर, राहुल भास्कर राठौर, ईश्वर शिवलाल चौहान, सतीश जंजाल और ज्ञानेश्वर चौहान मौजूद रहे। इस अवसर पर जनशक्ति पार्टी के तालुका उपाध्यक्ष कन्नड़ भाषी वैष्णवी चौहान ने संत सेवालाल महाराज और जगदम्बा माता का जलाभिषेक किया। चौथी कक्षा के छात्र पीयूष ज्ञानेश्वर चौहान ने भी कार्यक्रम में भाग लिया। महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। इस बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।